श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय। लीळा नंबर 598। माईन भट्टांना सन्निधान चारितार्थ उपाय निरूपण। सर्वज्ञांनी माईन भट्टांना विचारले, भट्टो तुम्ही येथे श्री प्रभूंसाठी दररोज किती खर्च करीत होते? माईन भट्ट म्हणाले, जीजी कधी दाम कधी सरदाम तर कधी पाऊण दाम खर्च करीत असे। सर्वज्ञ म्हणाले, तेथे तुम्ही किती दिवस होते? जीजी 6 महिने होतो, तर तितकेच पैसे आमच्यासाठी खर्च करा, तुमचे सन्निधान चारितार्थ करू। माईन भट्ट म्हणाले, जीजी तर मी गावाला जाईन, मग पैसे आणीन। यावर सर्वज्ञांनी म्हटले, आमचे सन्निधान ते दुर्लभ आहे, क्षणाक्षणाला अंतरत आहे, ईश्वरी अंतर पडू देऊ नये, विकारू विकोन सेवावा, अखोरी आंबोटी जन्म परमेश्वरासी द्यावे। सर्वज्ञांनी म्हटले, संबंधीय गोत्रांमध्ये गेल्यानंतर पुरुष योगापासून दुरावतो, तसेच ईश्वरी अंतर पडते। त्यांनी विचारले, अंतर पडल्याने काय होते? योग भ्रशेल। सर्वज्ञ म्हणाले, केतुले एक अनिष्ट उपसाहती, एका केतुले एका अंतराय ते जणी। माईन भट्टांनी विचारले, जीजी योग भ्रसल्याने काय होते? सर्वज्ञ म्हणाले, ईश्वर प्राप्तीस अंतर पडते, का प्राप्ती होत नाही? माईन भट्टांनी विचारले, अंतर पडलेला जीवात्मा कुठे जातो? सर्वज्ञ म्हणाले, योग भ्रष्ट तो शाश्वतम सम लोका ते पावे। माईन भट्टांनी विचारले, जीजी योग भ्रष्टाचे काय लक्षण? सर्वज्ञ म्हणाले, अपरधर्मू सांडीला परधर्मू तरी आतीची ना तो योग भ्रष्ट बोलीजे। यावर माईन भट्टांनी विचारले, जीजी अपरधर्मू म्हणजे काय आणि परधर्मू म्हणजे काय? सर्वज्ञ म्हणाले, अमेध्य तुल्य जड चेतन विको अवर नव्हे, त्याचे सेवन करत नाही, आणि परधर्म म्हणजे 7 मात्रेचे अनुष्ठान करत नाही, तो दुसरा योग भ्रष्ट म्हणावा। माईन भट्टांनी विचारले, जीजी त्या योग भ्रष्टाचे वचन रूप परमेश्वराचे वियोगाने देह जाते, त्याला काय होते? सर्वज्ञ म्हणाले, वियोगी देह पाडी तयाई एक भलेच अति। जीजी योग भ्रष्टाला फळ अंतराने परमेश्वर प्राप्ती होते, तर देह विद्येचा निरूपण करावाजी। सर्वज्ञ म्हणाले, भट्टो देह विद्या एकी अति ते ईश्वरापासूनची होय, देह विद्ये भूते तन मात्रा रूपे होती, देह विद्ये देह प्रकाशे देही भूते तन मात्रापर्यंत उरेती। श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय।